निष्पाप तोची देव भक्त भेदा भेद नाही जात संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तुका प्रेमे नाचे गाय गामियात विरो न जाय संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप पांडुरंगा करू ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी आद्यत्रय जननी देवांचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक विधाय भक्ति विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तमात्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे न्याठवे सकल सृष्टी अंगवे सारस्वत आगवे जीवेसी वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुके मने रसवती उल्लंघने अक्षराशी भावाचे अवतरण उत्तम कोण आता कडे संपूर्ण तत्वभेदे श्री गुरूंचे पाय जरूर घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कार होनी आता वैराग्याचे भाग्य संत संघाचे लाल संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप अकारण करुणावरणाले भक्तवत्सल श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या अखंड असीम अहेतुकी कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबाराय पंढररायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैरागी राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरू श्री जोग महाराज आणि सकल संत मांदियाळी त्यांच्या परम कृपेने आशीर्वादाने प्रस्तुत समयी प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री गुरु मोठे बाबांच्या पुण्यस्मरणाच्या उत्सवाच्या निमित्ताने श्री गुरूंची सेवा घडावी ह्या सेवेच्या द्वारे सेवेने घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबा यांचा 4 चरणाचा संतपद प्रकरणातील आहे. हरिभक्तपरायण
आदरणीय आमचे गुरुबंधू श्री वाल्मिकी महाराज दरवर्षी हा उत्सव करत असतात. त्या निमित्तानं तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म जाणावे ते वर्म बहुपुण्य बहुबरी अशी भाविकाची जोडी काळ नाही घडी जात वाया. त्या निमित्तानं परिसरातील सर्व भाविकांना जगदगुरू तुकोबारायांच्या चरण कमलाने पावन झालेल्या या भूमीमध्ये तुकोबारायांच्या चरण कमलाची सेवा घडावी या भावाच्या द्वारे अशा प्रकारे सर्व भाविक मंडळी दरवर्षी या ठिकाणी श्री ज्ञानोबा तुकोबारायांच्या गुरुवारांच्या सेवेसाठी येत असतात. तुका म्हणे ऐसे परोपकारी त्याच्या पायावरी डोळे माझे करुणे चिंतन करावे आणि का तो या झाला लोका नाव जगी असे परोपकारी म्हटलेले आहे. स्वतः परमात्मा दुसऱ्या परमात्मा करायला लावणं त्यांना काय म्हटले तुकोबारा म्हणतात कहे तुका उपकार हे काज सर्वकर रहिया रघुराज दाता त्वची एक जाणा नारायण स्मरवी अनेक नाशिवंती काय नसरे हाय ज्याच्याने. कारण आपल्याला गावाकडे एवढं स्मरण होत नाही, गावाकडे तेवढं चिंतन होत नाही. हरिपाठ करायचं म्हणलं तरी किती विक्षेप होतो, पण डोंगरावर आलं की रात्रंदिवस भजन घडतं विठ्ठल तीर्थाचा महिमाच असेल. तीर्थामध्ये सहज साधना घडते, तीर्थामध्ये सहजतया जना छंद वाचे गोविंद गोविंद. आळंदी असेल, पंढरी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, पैठण असेल, ते क्षेत्रामध्ये नुसतं पडून जरी राहिलं पडून राहे दय ठाई तुला संतांची पायी न मागे न करी काही तुझी अंधा विठोबा पडून जरी राहिलं झोपून जरी राहिलं की विठ्ठल विठ्ठल शब्द कानावर पडतात. मला असा क्षेत्रभूमीचा असणारा महिमा आहे. म्हणून शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती महाराज नेहमीच सांगतात साधकांनी नेहमी क्षेत्रात राहावं विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बहु एकांतावरी पेटी जय जनपदाचे खंती दान मनुष्य आकारे मूर्ती ज्ञानाचे शैल कक्षाचे कुहारे जळाशय परिसरे वसवी जो आदरे नगरा नाही. ज्याला पर्वताच्या गुहेमध्ये राहायला आवडतं, पवित्र गंगेच्या तटाकावर राहायला आवडतं, एकांतामध्ये त्याला राहायला आवडतं, तो कोण आहे ज्ञानाची मूर्ती आहे असं भगवान श्री ज्ञानोबा प्रतिपादन करतात. एकांतवास एका भावाचा कांत म्हणजे ज्याच्या वृत्तीचा कांत एक झालाय त्याला एकांत म्हणा. असा एकांत असा जो काय आहे तो साधू संतांना अत्यंत प्रिय आहे. म्हणून या भूमीचा आपण काय करतो आश्रय करतो. जगदगुरू तुकोबारायांच्या सुंदर असं गाथेचं पारायण आहे. आमचे गुरुबंधू गाथामूर्ती शंकर महाराज इतके सुंदर पारायण करतात, त्यांचे चालीच ऐकावं वाटतं विठ्ठल डोंगर आम्ही सोबत होतो. खूप सेवा करायची संपूर्ण डोंगर घालून घ्यायचे विठ्ठल आम्ही क्षेत्रामध्ये सुद्धा जगदगुरू तुकोबारायांचा शताब्दी महोत्सव झाला. त्या सर्व स्वच्छता विभाग आमचे बाबा महाराजांकडे दिला होता. सगळी सेवा त्यांनी अशा प्रकारे खूप केली. म्हणून हे सर्व जे काही गाथा पारण्याचा असणारा हा अलभ्य लाभ आहे. म्हणजे प्रातस्मरणीय गुरुवारी श्री गाथामूर्ती आमचे बाबा वदे बाबा त्यांचे जे काही प्रासादिक भजन आहे त्या प्रासादिक भजनामध्ये असणारे जे काही गाथा पारायण आहे असं गाथा पारायण तुम्हाला आम्हाला सहज लिहिण्या घडते. त्या निमित्तानं थोर महापुरुषांचं दर्शन आहे. आमचे प्रातस्मरणीय गुरुवारी परमेश्वर बाबा आहेत, प्रातस्मरणीय गुरुवारी नाना आहेत, थोर महापुरुष आहेत. गुरुवारी प्रातस्मरणीय उल्हास बाबा आहेत, प्रातस्मरणीय गुरुवारी आरोबाबा आहेत. हे सर्व महापुरुष या ठिकाणी सेवेसाठी येतात. त्या निमित्तानं तुम्हाला काय होतंय त्यांचं दर्शन होतंय. आणि आजच्या दिवशी प्रातस्मरणीय गुरुवारी आमचे वासुदेव महाराज ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सर्व हे मंडळी जे आहेत सर्व मंडळी तुम्हाला अशा प्रकारचं जे काही त्या निमित्तानं महापुरुषांचं दर्शन साधू संतांची सेवा ग्रंथाचं वाचन पठण आणि ही जी काही सेवा आहे घ्यावी माझ्या हाती सेवा ह्याची देवा विनवणी. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये येत जर काय असेल तर ते फक्त भगवत चिंतन येतं. बाकी येथे अवघेवा गेले दिसती सायास तुका म्हणजे नास दिसे झाल्या विचाराचा संसारात काहीच बरोबर येत नाही आणि परमार्थात काहीच वाया जात नाही. सराई सर्व काळ वायानं म्हणजे घटिका तुकाराम महाराज म्हणतात. परमार्थातला आयुष्यातला एक क्षण सुद्धा वाया जात नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला नाम इतरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. परमार्थातला एक क्षण वाया जात नाही. संसारातला कोणताही वेळ कामाला येत नाही विठ्ठल. असे महापुरुष आहेत. प्रातस्मरणीय श्री गुरु जोग महाराज भगवान श्री ज्ञानोबा यांचे कृपांकित आहे. चरित्रामध्ये आपण नेहमी ऐकतो की सद्गुरू जोग महाराजांनी श्री ज्ञानोबा यांच्या संजीव समाधीवर माळ ठेवून आपल्या गळ्यामध्ये धारण केली. म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा सद्गुरू जोग महाराज योग साधना करत होते हृदयाचे भूमी कमी पडू लागले त्यांना वाटलं आता आपलं आयुष्य संपलंय. आळंदीमध्ये आले ज्ञानोबा यांच्या दारामध्ये आजार वृक्षाखाली ज्ञानोबा यासाठी अनुष्ठान केलं.
भगवान श्री ज्ञानोबा प्रत्यक्ष प्रकट झाले, दर्शन दिलं, सांगितलं, आयुष्य वाढवून दिले, संस्थेचा प्रचार करा. विठ्ठल असे जे काही महापुरुष मंडळी आहेत ज्यांना तीर्थ म्हटलं जातं, जे तपोतेजा चार राशी काय काय तर ज्ञान असे, जे पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप जे चित्तीर्थ आहे, जे भौम तीर्थाला पावन करणार आहे, तीर्थाला तीर्थत्व आणणार आहे, कर्म सुकर्म दशेला आणणार आहे, शास्त्राला शास्त्र दशेला आणणार आहे, असे जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांच्या श्री गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या महापरंपरेतील हे जे सर्व महापुरुष मंडळी झाले त्यांचं आपण आपल्या वाणीच्या द्वारे वर्णन करू शकत नाही. आम्ही नेहमी सांगत असतो, आपण हिंदुस्थानाचा विचार केला, खूप मोठमोठ्या परंपरा आहेत, खूप मोठ्या परंपरा असतील, संन्यासांच्या परंपरा असतील, आदरणीय सर्व खूप महापुरुषांच्या परंपरा आहेत. पण आपल्या ह्या श्री गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेचा जर विचार केला तर बाहेरी कर्मे शाळाला, भीतरी ज्ञाने उजळला, ही दोही परी आला पाखाळा, एकाची अंगी निष्काम आचारू, जी विवेक साचारू, तो सभायगडला आकारू शुचित्वाचा. ही ज्या परंपरेमध्ये आपल्या बाहेर निष्काम कर्माच्या आचरणाने शुद्धी आहे, अंतःकरणामध्ये ज्ञानाची बैठक आहे. या दोन्ही पद्धतीनं शुचित्व ज्या महापुरुषांच्या ठिकाणी आहे, मग त्यांचं वर्णन करता ज्ञानोबा वर्णन करता, जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ, जन्म जरा जलद जा प्रभंजन, जय जय देव शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षिते. शुद्ध स्वरूपाचे आमचे श्री गुरु जे शुद्ध स्वरूपाचे निर्मळ स्वरूपाचे आहेत. इथं शुद्ध शब्दाचा अर्थ, निर्मळ शब्दाचा अर्थ परब्रह्म स्वरूप आहे. विठ्ठल त्या परंपरेचे जे महापुरुष झालेले आहेत, प्रातस्मरणीय श्री गुरु मारुती महाराज गुरव, प्रातस्मरणीय श्री गुरु लक्ष्मण महाराज जगतपुरीकर, प्रातस्मरणीय श्री गुरु मामासाहेब दांडेकर आणि प्रातस्मरणीय श्री गुरु स्वामी महाराज हे जगदुश्री सद्गुरु जोग महाराजांचे प्रमुख 4 शिष्य. आणि त्यांनी अशा प्रकारे त्या संस्थेचा जो का आहे विस्तार केलेला आहे. तदनंतर त्या परंपरेमध्ये प्रातस्मरणीय श्री गुरु शांताराम गुरुजी असतील, प्रातस्मरणीय श्री गुरु भाऊसाहेब महाराज असतील, प्रातस्मरणीय श्री गुरु मोठे बाबा, प्रातस्मरणीय श्री गुरु नतुसिंग बाबा, प्रातस्मरणीय श्री गुरु वैद्य बाबा, प्रातस्मरणीय श्री गुरु निकम बाबा, प्रातस्मरणीय श्री गुरु आमचे बोधे बाबा, प्रातस्मरणीय श्री गुरु शांतीब्रह्म मारुती बाबा, प्रातस्मरणीय श्री गुरु शिंपी बाबा, प्रातस्मरणीय श्री गुरु लक्ष्मण महाराज इगतपुरी आपले लक्ष्मण बाबा कोल्हे, हे जी काही सर्व महापुरुष मंडळी आहेत त्या परंपरेमध्ये अवताराला आले. आम्ही यांचा जन्म मानत नाही, त्यांचा आम्ही अवतार म्हणतो. येथे उपकारासाठी आले वैकुंठी बरोबर आहे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी घुले महाराज, विठ्ठल महाराज घुले बाबा नेहमी सांगायचे, त्या परंपरेचे महापुरुष झाले ते हिमालयाच्या तोडीचे झाले. पूर्ण भारतवर्षामध्ये अशी जी काही संस्थेची परंपरा आहे कुठेही पाहायला मिळणार नाही. भले संस्थेमध्ये आपण बाह्य दृष्टीने, भौतिक दृष्टीने विचार करा, आर्थिक दृष्टीने विचार करा, काही त्रुटी असेल, पण ज्ञानाच्या बैठकीचा जर विचार केला अशी परंपरा हिंदुस्थानात कुठंच नाही. म्हणून अशा या महापुरुषांच्या पुण्यतिथीचा असणारा महोत्सव आहे. श्री गुरु मोठे बाबा आपण आपल्या वाणीच्या द्वारे काय वर्णन करणार. केवता कल्पतरोवरी फुलवरा, काय सेने पावणे ऋषीर सागरा, ऐसा कवणे वासी कापुरा सुवासुदेव, चंदना ते काय सेने चर्चा वे अमृता ते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवितेशी श्री गुरुचे महिमान, आकैते के असे साधन हे जाणून मी नमन निवांत केले. श्री गुरूंचं आपल्या वाणीच्या द्वारे वर्णन होऊ शकत नाही. त्या सूर्यास्त्री निवृत्ती आता नमो म्हणून पुरत पडती, जे बाधका येजत असे स्तुती बोलाच्या, शब्द श्री गुरूंच्या स्तवनापर्यंत पोहोचू शकत नाही. ज्ञानोबाने वर्णन करता पराधी वाणी जिथं बुडून जाते, वेद जिथं मुख धारण करतो म्हणजे मौन धरून राहतो, अशा या स्वरूपाच्या ठिकाणी आपली जी काही वैखरी वाणी आहे स्वरूपाचं चिंतन कधी करू शकत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, उगाची माता ठेवायची चरणी हेची भले, अशा महापुरुषांच्या चरणावर आपण काय केलं पाहिजे, मस्तक ठेवलं पाहिजे. चित्तीर्थ आहेत, ज्ञानतीर्थ आहेत, दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष. बरोबर प्रातस्मरणीय वैकुंठवासी घुले महाराज नेहमी सांगायचे, ज्यांच्या दर्शनामध्ये चित्ताला अत्यंतिक समाधान प्राप्त होतं समजायचं ते पुण्यपुरुष आहे. पण ज्यांच्या सहवासामध्ये ब्रह्मचारी माणसं लग्न करावं वाटतं ते कोणीच ओळखून घ्या. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, फुगावणे पापे जाती संतांची जपे. या महापुरुषांचं स्मरण
केलं, या महापुरुषांचं स्मरण केलं, त्यांच्याकडे पाहिलं तरी आपला उद्धार, अत्यंतिक समाधान. जयाचे नाव तीर्थराव, दर्शनी प्रशस्तीचे ठाव, जयाचे निसंगी ब्रह्मभाव भ्रांतासी. त्यांच्या प्रतिमेकडे जरी पाहिलं तरी अंतःकरणामध्ये ब्रह्मबोध हरपले आपण पिपावे. ते संता ते पाहता व्यवसावे, मुक्ती वानावे ऐकावे. 7 दिवस नाही, त्याची सतत त्या महापुरुषांचं काय केलं पाहिजे, आपण चिंतन केलं पाहिजे. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दिपे दिसे पाहता आपली वस्तू. मुक्त पुरुषाचं चिंतन केलं की आपली जी काय मुक्त अवस्था आहे आपल्याला प्राप्त होते. चोरापाशी बसला चिंधीवर मन जातं, वारकऱ्यात बसला भजनच करणार विठ्ठल. महापुरुष मंडळी आहे, संत मंडळी आहे, त्या महापुरुषांच्या आपल्या वाणीच्या द्वारे वर्णन होऊ शकत नाही. आता बाबांची पुण्यतिथी आलेली आहे. आळंदीमध्ये खूप मोठा उत्सव फुटवाडी धर्मशाळेमध्ये असतो. संपूर्ण आयुष्य गुरुवारी मोठे बाबांनी संस्थेसाठी समर्पित केलं. मोठे बाबा आणि वारकरी शिक्षण संस्था हे 2 नव्हते, एकच तत्व होतं. मला आयुष्यामध्ये खूप कष्ट घेतले बाबांनी, खूप कष्ट घेतले. दिसायला इतके सुंदर होते बाबा, ऐकणे लहान मुलासारखे एकदम सुंदर होते. किती गोड बोलायचे. स्नान झाले की गंध लावला, धोतर एकदम सुंदर असायचं असं घातलेलं, आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ घ्यायचे, सहस्रनामाचा पाठ म्हणायचे. आणि दर्शनामुळे अशा प्रकारे मंदिरामध्ये बाबा यायचे. दर्शन झालं की चातुर्मासामध्ये 18वा अध्याय गुरुवारी बाबांनी सांगा. इथं गोड 18वा अध्याय सांगितलं. ज्यांनी गुरुवारी बाबांचा 18वा अध्याय ऐकला ते खरेच भाग्यवान आहे की नाही. भाग्य आम्ही तुका देखील. ज्यांनी गुरुवारी बाबांचा पाठ ऐकला 18वा अध्याय, इतकं गोड सांगायचे, इतकं बाबा हसायचे, लहान मुलासारखं हसायचे, निराग असायचं, काय कोमल अंतकरण, मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, असं कोमल अंतर्बाह्य कोमल असतं गुरुवारी बाबांचं असणारं अंतकरण. वितरागते सारिका जोडून ठेवला सका तो आगव्या भूमिका सवेच आली. ही ओवी बाबांच्या मुखामध्ये कायम राहायची. ही ओवी म्हणायची तुम्ही पाठ करा, ही ओवी लक्षात ठेवा. 4 वर्ष झाल्यानंतर आपला खरा सोबती म्हणजे ही ओवी आहे. वितरागते सारिका जोडणी ठेवला सका म्हणजे वैराग्य हा आपला सखा आहे, असं गुरुवारी मोठे बाबा सांगायचे. आणि संपूर्ण आयुष्य संस्थेसाठी खर्च केलं. म्हणा प्रवास केला, रात्रंदिवस प्रवास केला. व्यवहार एकदम चोख व्यवहार केले. जसे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना देवगिरी किल्ल्यावर एका आधुनिक चूक सापडत नव्हती. रात्रभर जागलं ती चूक जी आहे ती चूक शोधून काढली, टाळी वाजवली, काय आनंद झाला. तसं गुरुवारी मोठे बाबांचं असताना जे काय कार्य होतं, संसाराचा जो काही संस्थेचा व्यवहार होता, शांतीब्रह्म नाथ महाराजांप्रमाणे संस्थेचा पूर्णपणे काय केला, व्यवहार केला, कष्ट सहन केले. जेवढे काही लोक दक्षिणा देतील ती सगळी दक्षिणा संस्थेला समर्पित केली. असे हे ज्ञान स्वरूप असणारे, चित्तीर्थ असणारे प्रातस्मरणी श्री गुरु मोठे बाबा, प्रातस्मरणी श्री गुरु नतुसिंग बाबा, ज्यांचे दर्शन पाहिले की अत्यंत आनंद व्हायचा. गुरुवारी नतुसिंग बाबा कधी असं खाली बसले नाही, असं ताट राहायचे एकदम. कधी पूजा चालू असो, साधे जरी बसले बाबा असं ताट बसलेले असायचे. त्यांचा फोटो कधी बघा, नेहमी ताट बसलेला असायचा. इतकं गोड नतुसिंग बाबा सांगायचे. आम्ही नेहमी सांगतो, जसं वारकरी संप्रदायामध्ये 4 खांब आहेत, जसं वारकरी संप्रदायामध्ये नामदेवरायांचं महत्व आहे, तसं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गुरुवारी नतुसिंग बाबांचं महत्व आहे. विठ्ठल नामदेवरायांनी जर ज्ञानोबांचे चरित्र लिहिलं नसतं, ज्ञानोबांचे संजीव समाधी सांगितली नसती, सर्व पौराणिक इतिहास सांगितला नसता, तुम्हाला मला काहीच कळलं नसतं. म्हणा सगळं हे नामदेवरायांनी आपल्या अभंगामध्ये प्रकट केलं. नामदेवरायांनी जेवढा संप्रदायाचा विस्तार केला, नामातयाचा किंकर हे केला हा विस्तार. म्हणून तर जनाबाई आपले संत बहिणाबाई उल्लेख करताना काय करतात, नामदेवरायांनी संप्रदायाचा विस्तार केला. तसं वारकरी शिक्षण संस्थेचा प्रामुख्याने विस्तार जर कोणी केला असेल, प्रातस्मरणी गुरुवारी नतुसिंग बाबांनी. विठ्ठल आज जे आपण प्रतिमा पाहतो, सद्गुरू जोग महाराज त्यांचे 4 शिष्य, त्या प्रतिमा श्री गुरु नतुसिंग बाबांनीच निर्माण केल्या सुरुवातीला. बरं, हा जो काही गाथा आहे, सार्थ गाथा सद्गुरू जोग महाराजांचा, त्या काळात 5 लाख रुपये खर्च केले, 5 लाखाचा गाथा निर्माण केला. ते 5 लाखात तो गाथा संस्थेला समर्पित केला. विठ्ठल असं सांगतात. डोंगरावर 18 वर्ष राहिले, पोतं गुंडाळून राहिले. आणि डोंगरावरची जी काय अनुभूती जी आहे, ती अनुभूती म्हणजे तुका म्हणे दशा भोगी वैराग्य. आपल्या सर्वांना माहिती आहे, जी काय डोंगरावर राहत असताना
वाघ आहे, वाघ वाघ आला होता असं सांगतात. उन्हाळ्याचे दिवस होते आणि वाघ आला होता. जीभ असे बाहेर काढले होते, तहान लागली होती त्या वाघाला. डोंगरावर आला. महादेवाचं मंदिर आहे. गुरु नरसिंह बाबा होते. जवळजवळ 70-80 वर्षापूर्वीचा काळ आहे आणि अशा काळामध्ये पोतं गुंडवून एकटेच नरसिंह बाबा राहायचे. वाघ आला ऐक नाही, वाघ आला असं नुसतं नाव ऐकून लोक पळून जातील कीर्तन ऐक नाही. पण गुरुवारी बाबा वाघ आला महाराज. ते कमंडूर होतं. वाघ महादेवाच्या मंदिराचा जो कुंड आहे ते कमंडूर भरलं, तिथं ठेवलं. बाबा इकडं आले. तो वाघाने पाणी प्याला, शेपटी हलवत निघून गेला. शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र हे न खाती सर्पट्या. तुका म्हणे कृपा केली नारायण, जाणे जेथे येणे अनुभवे, येणे अनुभवे जाणे जेथे. अशी दिव्य प्रचिती जी अनुभूती आहे ती अनुभूती गुरुवारी बाबांची आहे महाराज. एकनाथी भागवत वाचायची इच्छा झाली बाबांना. एकनाथी भागवत वाचायची इच्छा झाली आणि मग भागवत वाचण्यासाठी खाली येत होते बाबा. श्री पांडुरंगाने सुदुंबरी गावामध्ये एका वैष्णवाच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की काय करा, एकनाथी भागवत घेऊन डोंगरावर जाऊ. ते खालून येत होते. ते बाबांची भेट झाली. सगळा प्रकार आला की मला पांडुरंगाने भागवत घेऊन पाठवले. नरसिंह बाबांनी सांगितलं मलाच भागवत वाचायची इच्छा होती. म्हणजे सर्व काही पूर्ण मनोरथ सत्य संकल्पाचा दाताना आला. कृष्णाचे वय जे आपण कृष्ण वय आपल्या अंतकरण ते संकल्पाचे अंगण ओळखते सिद्धी. ज्याच्या हृदयामध्ये भगवान श्री परमात्म्याचा वास आहे त्याच्या अंतकरण ते सर्व भाव परमात्मा पूर्ण करतोय असं सांगतात. की बाबांच्या अंगावर साप खेळायचे. सुदुंबरीमध्ये राहत असताना नरसिंह बाबा उठायचे, म्हणायचे आज माझ्या स्वप्नात मामा आले. मामाने मला सांगितलं नैमित्तिक कीर्तन मला काढ, हे कर. माझ्या स्वप्नात स्वामी महाराज आले असं सांगायचे. त्यांनी मला नैमित्तिक कीर्तन मला काढायला लागले. म्हणून संशयामध्ये जे काही सर्व विस्तार संशय जर कोणी केला असेल प्रातस्मरणीय श्री गुरु नरसिंह बाबांनी केला. नैमित्तिक कीर्तन मला 3 काढले महाराज. ते 3 नैमित्तिक कीर्तन मला म्हणजे कीर्तन करायचं आयुष्यच आहे. विठ्ठल मालिका जवळ ठेवा, कुठंच कमी पडणार नाही. कोजागिरी पौर्णिमा असो, वास्तुशांती असो, महापुरुषांचे संतांचे समाधी उत्सव असो, कुठलाही असो, मालिका काढायची. कीर्तन तयार आहे. दत्त जयंती लगेच कीर्तन तयार आहे. विठ्ठल विठ्ठल. कष्ट घेऊन त्या महापुरुषांनी आपल्याकडून जो काही हा ठेवा आहे देवनिया जीव वडील साधण्याला हा ठाव आणि अशा प्रकारचा जो काही प्रसाद आहे ब्रह्मरसाचा प्रसाद तुम्हा आम्हाला या महापुरुषांनी काय केला मुक्त हस्ताने वाटलेला आहे. जे पुरुषार्थ सिद्धी 4 घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तीपंथी जगादी तुम्हाला अशा महापुरुषांचं स्मरण केलं एक चित्ताला आत्यंतिक समाधान प्राप्त होतं. म्हणून अशा महापुरुषांचं जे काही स्मरण चिंतन नामस्मरण त्यांचे चरित्र सतत आपल्या डोळ्याप्रमाणे असलं पाहिजे. तेही प्राणापर होते, आवडती मजली होते. जे भक्त चरित्र राहते प्रशंसिते आणि संप्रदायामध्ये असा जो काही परमार्थ आहे ते परमार्थाची दिशा आपला परमार्थ चांगला चालतो कशामुळं या महापुरुषांच्या कृपेमुळे चालतो. त्या महापुरुषाच्या संगतीमध्ये आपली जी काही परमार्थाची दिशा असते ती व्यवस्थितरित्या चालत असते. म्हणजे जोशी तुकोबारे सांगतात अशा महापुरुषांच्या सानिध्यामध्ये जर आपण राहिलो तर परमार्थातलं जे वैराग्य रूपी भाग्य आहे ते सहज गेल्या प्राप्त होतं. अभंगाच्या पहिल्या चरणात
परमार्थातलं एक भाग्य आहे. भाग्याचं चिंतन करत असताना एक व्यावहारिक भाग्य आहे आणि एक पारमार्थिक भाग्य आहे. व्यावहारिक भाग्याला काय महत्व नाही. भाग्य तरी नवे धनपुत्रदारा निकटवास बरा संतापाय धन प्राप्त होणं, अनुकूल भार्या प्राप्त होणं, अशा प्रकारे पुत्राधिकाची प्राप्ती होणं, त्याला परमार्थामध्ये भाग्य असं म्हटले नाही. भाग्य सांगत असताना परमार्थात काही दैवी संपत्ती आहे, त्या दैवी संपत्ती प्राप्त होणं त्याला परमार्थामधलं भाग्य म्हटले. ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंद योग्य होती जीव. हे विषयाचं जे वैराग्य आहे हे आत्मलाभ प्राप्तीचं भाग्य आहे. आणि या भाग्याच्या द्वारे, या वैराग्य सिद्धीच्या द्वारे काय होत असतं, येणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. ब्रह्मानंदाची प्राप्ती, ब्रह्मानंद प्राप्त करण्याचं साधन, ब्रह्मानंदाचा अधिकारी तो साधन, तो महात्मा होत असतो. म्हणून वैराग्याला काय म्हटलेलं आहे, भाग्य म्हटलेलं आहे. ज्ञानाला भाग्य म्हटलंय. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळ सुतू वेरेशाही स्तुती नो हे भवसा. भाग्याचा तो म्हणून येतो दैवागळा वाणी तो वेळोवेळा जे मेसेज डोळा लागला तया. ज्याला सर्व चराचरामध्ये परमात्मा अनुभूती आहे, ज्ञानाच्या द्वारे सिद्ध झालेलं आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, ज्ञानाचं भाग्य आहे. भक्तीचं भाग्य म्हटले भक्ती भाग्य सीमा साधीने पुरुषार्थ ब्रह्मीचा जगात ठेवा. हे परमार्थाचं भाग्य आहे. भाव भक्ती प्राप्त होणं, वैराग्य प्राप्त होणं, ज्ञान सिद्ध होणं हे परमार्थाचं भाग्य आहे. ते वैराग्याचं स्वरूप काय हो, वैराग्याचं स्वरूप सांगत असताना ज्ञानोप्राणी 16व्या अध्यायामध्ये, 18व्या अध्यायामध्ये, 13व्या अध्यायामध्ये खूप गोड चिंतन केले. वैराग्याचं चिंतन करत असताना विगत हा राग असं म्हटलेलं आहे. ज्यातून राग निघून गेला म्हणजे आसक्ती निघून गेली त्याला काय म्हटले, वैराग्य म्हटलेलं आहे. मग त्या वैराग्याचं चिंतन करताना माऊली सांगतो वमिलिया लान घोटी जेवी रसना अंगन सुयालिंगना प्रेताचिया विष खाणे नालवे जळत निघवे व्याध डोरण वचवे वस्ती जीवी धडाळीत लोहरसे ओळीनं घालवे जैसे न करवे उशी अजगराची अर्जुना ते नेपाळी जयाशी विषय वार्ता नावले निधी इंद्रियाचे तोंडे काहीच जावो वमिलिया लान घोटी जेवी रसना. शांती ब्रह्म गुरुवारी बाबा उदाहरण सांगतात. एक मनुष्य 7 दिवसाचा उपवास होता, जेवणाचा काही योग आलाच नाही म्हणा. आणि मग कुठेतरी पंगत चालली होती, पंक्तीला गेला. पण पंक्तीला मला म्हटलं थांबा थांबा, तुम्हाला बसवतो आम्ही, थांबा, पण पहिले पंगत उठू द्या. आणि मग ती पंगत उठण्याची वाट तो बघत बसला. ती पंगत होती जिलेबीची. त्या पंक्तीमध्ये बसणारा जो मनुष्य होता त्यातला एक मनुष्य आदर्श मनुष्य होता. तो जिलेबीशिवाय काही खातच नव्हता, म्हणजे फक्त जिलेबीच खात होता. पण जिलेबी खाता सुद्धा चावून खात नव्हता, तो गिळायचा. जसे ते वेळे होते ते वेळे तोंडात टाकले की तसेच गिळायचा. अशी पाळत जिलेबी खाली होती. पण काय झालं, खात असताना चुकून शेवटच्या जिलेबीला एक माशी पोटामध्ये गेली. तुकारामाने अन्न जिरवलेली माशी आपल्या जैसे संसार घे माशी आपल्या ती गिळवी परी पडीला वांती शिरवी. माशी काय करते, माशी पोटात गेले. माशी जेवी माशी संगे अन्न सुख नेली ते भोजन, ते भोजन सुख देत नाही. कसं होऊ लागलं त्याला. शेजारच्या माणसाने कळाले उठ म्हणे लवकर उठ. आणि जे पारापट जिलेबी खाली होती, ते जे वेडे होते तसे खाली होती, गरम गरम वाफायत होत्या. तो पंक्तीचा मला म्हणतो तो 7 दिवसाचा उपवास आहे ना, बघ म्हणे गरम गरम जिलेबी वाफायचं, खा ना विठ्ठल विठ्ठल. 7 दिवसाचा उपवासी जरी असता, लाण घोटी जेवी रसना, त्या वमन केलेल्या अन्नाला कधी आपल्याला घोटणार नाही महाराज. किती प्रिय व्यक्ती असू द्या, किती प्रिय व्यक्ती असू द्या, पण शरीरातून प्राण निघून गेला त्या प्रेताला स्पर्श करू वाटत नाही महाराज. करू वाटतो तो प्रेताला स्पर्श करू वाटत नाही. माऊली वर्णन करतात एका माणसाला झोपेची सवय होती, खूप झोपेची सवय होती, पण त्याला उशीशिवाय झोपच येत नव्हती. त्याला म्हणलं सुंदर उशी देतो, अजगराची उशी देतो, झोप लागेल का हो, करवे उशी अजगराची ज्ञानोबाने वर्णन करतात. त्या पद्धतीनं तसं धडाडीत लोहरस आहे, लोखंडाचा रस आहे, गरम ओतलेला आहे. त्यामध्ये माणसं उडी घाली वाटते का, घालू वाटत नाही. सांगितलं तुला राहायचंय ना, समोर गुहा आहे, वाघाची गुहा आहे, तिथे जाऊन आराम करू वाटेल माणसाला, करू वाटणार नाही. विष खाऊ वाटणार नाही. जे घर पेटलेलं आहे त्या पेटलेल्या घरामध्ये प्रवेश करावा वाटेल का, कधी वाटणार नाही. त्या पद्धतीनं जयाशी विषय वार्ता आवडे. विषय भोगणं तर लांबच, पण ते विषयाची वार्ता सुद्धा त्या साधकाला आवडत नाही. नेदी इंद्रियाचे तोंडे काहीच जावो, अशा प्रकारे माऊली सांगतात. तो महात्मा त्या अशा प्रकारच्या इह लोकातील परलोकातील भोगाला कसं मानतो. नाराजाचे अंतुरणे पुयपंकी लोळणे तैसे लेखी भोगणे अहिकीचे. पुयपंकी लोळणे, पुवाच्या शय्येमध्ये पडावं, पुवाच्या खड्ड्यामध्ये पडावं किंवा बाणाच्या शय्येवर झोपावं, तसं त्याला इह लोकातील भोग वाटतात. आणि स्वर्गात ते माणस आहे ऐकून मानी ऐसे
कुहिले पिशीत जैसे श्वानाचे काम. श्वानाचं कोदलेल्या मांसाप्रमाणे त्याला परलोकातील स्वर्गातील भोग वाटतात. अशा प्रकारचं वैराग्य असं हे वैराग्याचं स्वरूप आहे. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाने खूप गोड वर्णन करतात. मौली सांगतात, उठलेली वैराग्य जेणे हा त्रिवर्ग ऐसा सांडणे जसे वमुनी सुने आताचे गेले. गुरुवारी शांती ब्रह्म मार्गवा उदाहरण सांगतात. एक मनुष्य जेवायला आला आणि आल्यानंतर पंक्तीचा मालकही जेवायला बसला आणि तेही जेवायला बसला. पण सुंदर प्रकार होते. पण फरक एवढा होता, जो यजमान होता म्हणजे पंक्तीचा मालक होता त्याच्या ताटातल्या पदार्थावर माशी बसत होती. पण जो पाहुणा होता, वारकरी होता, त्याच्या ताटातल्या पदार्थावर माशी बसत होती. तर शंका आली, आपल्या ताटातल्या पदार्थावर माशी बसत नाही, पण जो पंक्तीचा मालक आहे त्याच्या ताटातल्या पदार्थावर माशी बसते. त्रयस्थ पुरुष कानातून सांगतो, बाबा काळजी करू नका, तुमच्या ताटातल्या पदार्थावर माशी बसत नाही आणि पंक्तीच्या मालकाच्या ताटातल्या पदार्थावर माशी बसते. याचा अर्थ तुमच्या ताटातल्या पदार्थामध्ये विष आहे, पण काळजी करू नका. जेवण झालं तर 500 रुपये दक्षिणा आहे, स्तोत्र फेटा सगळं मिळणार आहे. तो म्हणतो ती 500 रुपये दक्षिणा माझी शेवटची सुतळी बांबूची सोय करता काय? सोय जेवणारा ठावी होय ते तो ताटाचे सांडून जाय जयापरी. जेवणामध्ये विष आहे असं कळल्यावर मनुष्य जेवणामध्ये प्रवृत्त होत नाही, ताटाची सांडून जाय जयापरी. तैसी संसाराया समजता जाणी जे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठे नये. संसारातलं अनित्यत्व कळलं की वैराग्य आपोआप पाठीमागे लागतं. अनित्यम असुखम लोकम एवं प्राप्य भज सोमाम तरी गणगणुनी वैला निघ. भक्तीचे वाटेला जिया भावाचे अव्यंगनीचं धाम माझे जळजळून व्हायला नाही असं म्हणते. वैराग्याचं खूप गोड चिंतन ज्ञानोबा करतात. 16व्या अध्यायामध्ये वैराग्याचं वर्णन केले. अलोलुत्वम पदावर ज्ञानोबा खूप गोड चिंतन करतात. वर्णन करताना माऊलीने असं वर्णन केले, हे असो महासिद्धीसी लक्ष्मी आली यापाशी तरी महाविष्णू जैसी गणिची नाते. समुद्र मंथनाचा प्रसंग आहे आणि मंत्रामध्ये 14 रत्न प्रकट झाले. भगवती लक्ष्मी माता प्रकट झाल्या. लक्ष्मी माता प्रकट झाल्यानंतर लक्ष्मी कोणाला नको आहे? प्रत्येकाला वाटलं भगवती लक्ष्मी माता आपल्याला प्राप्त व्हाव्या आणि म्हणून सगळे भमभम करणारे तपस्वी सगळे लाईनीमध्ये उभे राहिले, सगळ्या देवता उभ्या राहिल्या. पण मातेचा असा स्वभाव आहे, जे देवी लक्ष्मीची इच्छा करतात देवी लक्ष्मी तिकडे कधीच जात नाही. जे लक्ष्मीपतीची इच्छा करतात लक्ष्मी तिथे गेल्याशिवाय राहत नाही. सगळ्यांची उपेक्षा केली. आई साहेबांनी सगळ्यांची उपेक्षा केली आणि मग कोपऱ्यामध्ये चतुर्भुज नारायण होते, ते लाईनीमध्ये थांबले नव्हते, कोपऱ्यामध्ये होते महाराज. आणि ते श्यामसुंदर रूप पाहिलं राजा सुकुमार मरणाचा मुलगा रवी शशिकळा लोकलिया. आणि आई साहेबांना वाटलं खूप गोड रूप आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम देवी माझं प्रेम सर्व काळ. आणि आई साहेब हार घेऊन भगवान श्री विष्णूकडे गेल्या. माळ घालणार देवाने पाठ फिरवली. परत आई साहेब समोर आल्या, माळ घालणार परत देवाने पाठ फिरवली. परत समोर आल्या, माळ घालणार परत पाठ फिरवली. मग सर्वस्वे करून सेवा अभिमान सांडून पांडवा ते पाय धुवा वयाच्या दैवा पात्र झाली. देवाने सांगितलं, लक्ष्मी मी तुझा स्वीकार करतो, पण तुझा अधिकार फक्त माझ्या पायावर. विठ्ठल भोग अनुकूल आहे. वैराग्य शब्दाचा अर्थ आहे भोग अनुकूल असताना भोगाचा त्याग आहे. भोग प्राप्त असताना भोगाचा त्याग आहे. गुरुने सांगतात, हो ब्रह्मचरिका, हो मी ब्रह्मचरिका कोणी मुलगी दिली नाही म्हणे. विठ्ठल भोग प्राप्त असताना भोगाचा त्याग घडणं अत्यंत महत्वाचं आहे. भोग नसताना भोगाचा त्याग सहज होतो, पण ते भोगाचं स्मरण सुद्धा माणसाला पतन करतं. म्हणता येईल ज्ञानोबाने वर्णन केलंय, जरी हृदय विषय स्मरती तर निसंगाय आपते संगती संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाचे. प्राप्त हे पुरुषे इंद्रिय लागली कौतुके तरी आक्रमेला जाण दुःखे संसार की नुसतं विषयाचं स्मरण सुद्धा आहे की नाही. माऊली वर्णन करता ऐसा विषयाचा लेशू घेतले होय भोवसू पण निभ्रांत करून नाशू जीवितासी. तशी विषयाची शंका मनी वस्ती देखा घातू करे असे का विवेक जाता, असं वर्णन केलेलं आहे. म्हणून नुसतं विषयाचं स्मरण सुद्धा काय करतं. म्हणून विषय प्राप्त आहे, पण विषय प्राप्त असताना विषयाच्या भोगाचा त्याग, त्याला वैराग्य म्हटलंय. तैसे आहे की जे परत्रेचे भोग पाहिजे झाले इच्छेचे परी भोगावे हे नरुचे. मना माझे हे लोकातील परलोकातील भोग अनुकूल आहे, पण भोगण्याविषयीची जे काही अंतकरामध्ये इच्छा होत नाही. ब्रह्मलोक तृणीकार असं म्हटलेलं. ब्रह्मलोक इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत सर्व जे भोग आहे तो महात्मा कसा म्हणतो? तृणीकार म्हणतो, तृणा समान म्हणतो. धग धग इथं ज्वाळा अग्नी जाय
की माणसाला वाटतं काय करावं, परमार्थ करावा, पंढरपूरला निघून जावं. पण तो वैताग जो असतो ते वैराग्य नसतं. तो वैताग महाराज अनुकूल परिस्थिती निर्माण झाली नाही झाले की परत संसारामध्ये मन वळत असतं. शांतीब्रह्म गुरुवार बाबा सांगतात एक म्हाताऱ्याचं भांडण झालं, घरात भांडण झालं आणि घर सोडून जावं लागला. पिशवी वगैरे पाडली म्हणजे आता पंढरपूरला जातो, चातुर्मासला जातो. आता चातुर्मास सांगताय पण जातो म्हणले, पंढरपूरला जाऊन राहतो म्हटले. म्हातारी मध्ये काळजी करू नका, आणि म्हातारा काही जात नाही म्हणजे पंढरपूरला. ते नातू सांगते जा जरा समोर जा म्हणे. आणि मग नातू समोर गेला रे गेला, तो नातू रडतो, बाबा कुठं झाले? अरे मी कशाला जातोय म्हणे, मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर कशाला जातोय? त्याला शास्त्रामध्ये काय म्हटलं गेलं, वैताग म्हटलं गेलं. दिवसभर तुकोबराने गाथ्यामध्ये एक संसारासक्त बाई, एक संसारासक्त पुरुष त्याचं वर्णन केलेलं. आवा चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. ते आवा आहे, सासूबाई आहे, पंढरपूरला जात असते. पण जात असताना सुनबाईला म्हणते, ऐके गोष्टी सादर बाळे, करे नंतर फुटके पाळे, माझे हातीचा कलवडू, मज वाचोय नको वळवट श्रीची लिंपण, नको फोडू मज वाचून बघ लक्षात ठेव, उखळ मुसळ जाते, माझे मन गुंतले येते. वारकरी आल्यावर सांग पंढरपूरला गेली म्हणून, नाही केले तू पण फार खाऊ नको म्हणे, बक्षी मपेट आहारू नको फारसी वरू सारू. सुनबाई म्हणते, अहो असं काय विचार करताय सासूबाई, सोहित जोडा सर्व मागील आशा सोडा. सुनबाईचे शब्द ऐकल्यानंतर सवतीचे चाळे खोटे, म्या जावीसे इला वाटे, आता कासया यात्रे जाऊ, काय जाऊन येते ते पाहू, मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर, तुका म्हणे ऐशे जन गोविले माये करून. महाराजांनी सांगितलंय असं हा संसारामध्ये काय होत असतो, वैताग येतो. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की माणसाला वाटतं आळंदीला जावं, भजन करावं. पण म्हणजे अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की माणसं परत संसारामध्ये रममान होतात. जातो वाराणसी, निर्वीक गाय घोडे पैसे. एक मनुष्य आहे, तो काय म्हणतो, मी काशीला चाललो म्हणतो. पण तो काय म्हणतो माहिती का, गेलो येतो नाही ऐसा सत्य मानारे भरोसा, गेलो नाही ऐसा भरोसा माना येतोच विठ्ठल विठ्ठल. माझे पिवे तुम्ही वरळा भूस खावे, भिकारी आला तुम्ही घेऊन लागा काठी. जर तुम्ही कोणी वारकरी जेवायला बोलवला, सांगा जेवाया ब्राह्मण, तरी कापाल माझे मान. अरे मी आजारी पडलो तर दाखवत गेलो नाही, ओकल्या ओका म्या खर्चीला नाही रुका, तुम्ही खावे ताक पाणी, जतन करा माझे लोणी, नाही माझे मणी पोरे रांडा नागोरी, तुका म्हणे नष्ट होते तैसे बोले स्पष्ट. तुकाराम महाराज सांगतात. म्हणजे असं लोक आहे परमार्थामध्ये वैताग निर्माण होत असतो. त्याला स्मशान वैराग्य म्हटलं, प्रसूती वैराग्य म्हटलं, आहे की नाही. स्मशानामध्ये गेलं की माणसाला वाटतं सगळं खोटे, आहे की नाही. एखादं प्रेत यात्रा चालली, लोकांना वाटतं अनित्यम सुखम लटिका व्यवहार सर्व संसार. स्मशानामध्ये गेली की माणसाला वैराग्य प्राप्त होतं, सगळं खोटे सगळं खोटे, काढत बघू विठ्ठल म्हणजे असं त्याला वाटतं. आम्ही तर असं दृश्य पाहिलं, एका माणसाने त्या पेटल्या चित्रेच बिडी लावली विठ्ठल विठ्ठल. वैराग्य नाही होत, वैराग्य होणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. स्मशान वैराग्य आहे, प्रसूती वैराग्य आहे, वैराग्याचं चिंतन करताना जिहासा वैराग्य आहे आणि जिज्ञासा वैराग्य आहे. त्यामध्ये परत एकेंद्रिय, वशीकार, व्यतिरेक अशा प्रकारचे वैराग्याचे प्रकार केलेले आहेत. हे असं जे वैराग्य आहे ते परवैराग्य आणि अपर वैराग्य. अपर वैराग्याचं रूपांतर परवैराग्यामध्ये होतं आणि परवैराग्याचं स्वरूप सांगत असताना इह लोकापासून परलोकापर्यंत ज्याला सर्व भोग येथे व काक विष्णायाम कवलेच्या विष्ठेप्रमाणे वाटतात ते काय सांगितलं गेलं, त्याला परवैराग्य सांगितलं. आणि हे परवैराग्य काय करतं, परमात्म्याचा साक्षात्कार करून देतं विठ्ठल. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. आणि असं हे वैराग्य आहे. असं वैराग्य कुठं प्राप्त होतो, बैसता संताचे संग.
निश्चयाची ती दृढ झाला साधू पुरुषांच्या सहवासामध्ये सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. अशा महापुरुषांच्या सहवासामध्ये आपण राहिलो, त्यांच्या गोष्टी आपण ऐकल्या, सहज चित्तामध्ये अंतःकरणामध्ये वैराग्य प्राप्त होतं. सद्गुरू जोग महाराज विद्यार्थ्यांना म्हणायचे, असं म्हणायचे म्हणतात, मुलांना म्हणायचे, मन मी ब्रह्मचारी राहतो, मन मी ब्रह्मचारी राहतो. आणि त्या शब्दाचा असा परिणाम व्हायचा, शब्दाचा असा परिणाम व्हायचा. ते मुलं आळंदीमध्ये येतात, आळंदीमध्ये मुलं येतात बरं का. आपल्या संस्थेचा महिमा असा आहे, आपल्या आळंदीमध्ये मुलं येतात, पहिल्यांदा कीर्तनकार होण्यासाठी येतात, आहे की नाही? कीर्तनकार होण्यासाठी येतात, मग साधू बनून जातात. महापुरुषांकडे पाहिलं, सहज त्या महापुरुषांच्या सहवासामध्ये राहिलं, ती जी वृत्ती आहे संसार करण्याची वृत्ती निर्माण होत नाही. म्हणजे सहज अशा प्रकारचं वैराग्य जे आहे ते वैराग्य प्राप्त होतं. म्हणून मला सांगतात, वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग. साधू पुरुषांचा जो काही संबंध आहे, सहवास आहे, लाग शब्दाचा अर्थ सहवास, त्यांची संगती, त्यांच्या सहवासामध्ये वैराग्य रूपी भाग्य त्या साधकाला प्राप्त होतं. आणि संत महात्मे, असे संत महात्मे त्या साधकाच्या जीवनामध्ये आत्मप्रकाश कसा प्रसारित करतात, अभंगाच्या दुसऱ्या चरणात. करी साधका निष्पाप. असे संत महात्मे महापुरुष काय करतात, त्यांचे जे काही संत कृपेचा जो काही दिवा आहे, साधका निष्पाप करी. साधकाला संत महात्मे काय करतात, निष्पाप करतात. महापुरुषांच्या ठिकाणी कृपेचं सामर्थ्य असतं. कोणतं सामर्थ्य असतं? तुमचा अनुग्रह गणेशू जय दे आपला सौरसो, ते सारस्वती प्रवेश बाळकाही करी. दैविकी उदार वाचा उद्देश देना भिकाराचा, त्यांना वर्ष दीपाचा थाव लावे. आपली स्नेहाची वागेश्वरी त्रिमुखे ते अंगीकारी, वाचस्पती शिखरी प्रबंध होडा. हे असो तिची जयावरी झळके, हा पद्म करू माथा पारुखे. तो जीवाची परी तुके महेशेशी. साधू पुरुषांची कृपा अशी आहे महाराजांची. त्यांची कृपा झाल्यानंतर काय होणार नाही. करी साधका निष्पाप. संत महात्मे त्या साधकाला निष्पाप करतात. मग आम्ही संस्थेचं वैशिष्ट्य सांगत असतो. संस्थेचं वैशिष्ट्य असे, पामराला विषयला तर कोणीही मुक्त करेल,
पाहण्याने नाही, मुमुक्षुला तर कोणीही मुक्त करेल, मुमुक्षुला कोणीही मुक्त करेल. परंतु आमच्या संस्थेच्या गुरुवर्यांचं वैशिष्ट्य असे, आमच्या संस्थेचे गुरुवर्य पामराला विषयीला मुमुक्ष करतात. मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा महाराज सांगतात की साधका निष्पाप संत मार्गी साधकाला काय करतात, निष्पाप करतात. पामर असेल, विषय असेल, त्या ठिकाणी साधकत्व निर्माण करतात. गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी बोधे बाबा त्यांच्यामुळे चातुर्मासात राहायचे. का राहायचे? त्याचं एकच कारण आहे, फक्त गुरुवर्य बाबांचा सहवास प्राप्त व्हावा. त्यांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर जे काही दर्शन असेल, सकाळचं चंद्रभागेचं गंगेचं स्नान, प्रदक्षिणा, त्यांच्या सहवासात राहायला मिळणं हेच ते भाग्य आहे. माझं काय संत संग हाची लाल, संत कृपेचे हे दीप, करी साधका निष्पाप. काय काय चातुर्मासामध्ये एक विद्यार्थी होता, माझ्यासोबत होता एक विद्यार्थी. तो मला चातुर्मासात खूप मजा असते म्हणे, खायला पहिला भरपूर असतं, सेकंड खायला खूप मिळत म्हणे. तो बोलला सेकंड खायला चालू होता, सेकंड खायला आला साधू झाला. साधू पुरुषांची जी कृपा आहे, गुरुदेव बाबांच्या सहवासामध्ये सहज वैराग्य प्राप्त व्हायचं. दुसऱ्याचं कशाला सांगू, मी तशा प्रकारे आनंदी कीर्तनकार व्हायला होतो पहिल्यांदा. आहे की नाही? आता माणसाची वृत्ती असते, माणसाची वृत्तीच असते, माणसाला वाटतं कीर्तनकार व्हावं असं वाटतं. आहे की नाही? पण गुरुदेव बाबांच्या सहवास प्राप्त झाला, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाहिजे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, अंतराय होऊन उपजेत येते. गुरुदेव बाबांचा 4 महिन्याचा सहवास प्राप्त झाला, कीर्तन करण्याची वृत्तीच निघून गेली. साधका निष्पाप म्हणजे महापुरुषांचा जो सहवास आहे, साधकाला काय करतो, त्या ठिकाणी साधकत्व निर्माण करतो, मोक्षत्व निर्माण करतो. परमात्म्याचा साक्षात्कार कोणत्या दृष्टीनं होईल, परमात्मा दर्शन असे संत महात्मे त्या साधकाला परमात्मा दर्शन करून देतात. ठेवा तुमचा वर्षे ते सकाळात सिद्धिमती पिके. श्री गुरूंच्या कृपेने काय होत असतं, सर्व रस आहे तो बृहस्पतीवरून काय करतो, वाद करतो. असं महान सामर्थ्य श्री गुरूंच्या कृपेमध्ये आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी वर्णन विशेषत्व आले. 12 वाद्याचं चिंतन करा. विषय वेळे मिठी घेतल्या नुठी ताटे, ते तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. श्री गुरूंची कृपा झाली, विषयाची जी काय आसक्ती आहे ती पूर्णपणे काय होते, निघून जाते. 17वेचे संज्ञ देसी अनाहताचा हल रोगासी, समाधी बोधे निजविसी बुजावणी, म्हणून साधका तू मावली, पेटे सारस्वत तुझी पावली. या कारणे मी सावलीनं संडी तुझी, अहो सद्गुरूची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी, तू सकळ विद्यांचे सृष्टी धात्रा होय. किती गोड वर्णन केले. सर्व साधू पुरुषांच्या चरित्राचा विचार करा. पैठण शहरामध्ये एक मुलगा होता, थोडं बाहेर राहत होता. त्याला फक्त गोड खायला आवडायचं, गोड खायला आवडायचं. आईने विचार केला आपल्या मुलाला पोळी कुठून आणून द्यायची दररोज. ऐकलं प्रतिष्ठान पैठण गावामध्ये एक संत महात्मा आहे, शाकीर एकाच महाराज राहतात. त्याच्याकडे दररोज पुरणपोळीचा नैवेद्य असतो. म्हणजे चला त्याला तिथं ठेवून द्या. म्हणजे लोकांचं असं असतं, संसार कामाला नाही आलं जा आनंदीला विठ्ठल विठ्ठल. श्री संतांच्या माता चंद्रावरी म्हटले, महाराज पहा म्हणे आमचा मुलगा नेहमी पोळी मागतो, कुठून आनंद द्यायचे. बरे बरे तुमच्याकडे दररोज 12 वाजता देवाला नैवेद्य असतो, राहील काही सेवा करेल. महाराज म्हणजे काही सेवा नाही ते चालेल म्हटले, खायला हजर राहायचं काय अडचण नाही. आणि मग तो गावबा आहे तिथं राहिला, कधी कागदाला हजर नाही, कधी पालनाला हजर नाही, कधी गाथा बदनाला हजर नाही, कधी हरिपाठाला हजर नाही, कधी कीर्तनाला हजर नाही, कधी जागराला हजर नाही. पण दुपारी 12 वाजता जेवणाची घंटी वाजते रे वाजते, पहिल्या ताटावर जाऊन बसणार. काय महाराज दररोज पोळी खायची. नाथ महाराजांचं रामायण लिहिणं चाललं होतं, भावात रामायणाचं युद्ध काढायचं चिंतन चाललं होतं. 44 अध्याय झाले होते. शांतीप्रभू एकनाथ महाराज म्हणतात आता मला काय करायचं, समाधी घ्यायची म्हणे, मला समाधी घ्यायची. असं बोलल्यानंतर तिथं मोठमोठे पंडित विद्वान बसले होते. ते म्हणतात आता एवढा मोठा ग्रंथ आहे, आपण ठेवून नाथ महाराज कसं काय जातात म्हणे. पण प्रत्येकाला वाटलं की नाथ महाराज हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी मलाच सांगतील. मोठमोठे विद्वान बसले होते. पण नाथ महाराज म्हणतात माझं रामायण माझा गावबा पूर्ण करेल. विठ्ठल विठ्ठल. ते सगळं सिद्धीमध्ये पिके वाचस्पती शिकरी प्रबंध होणा आणि शांतीप्रभू एकनाथ महाराजांचे रामायण लिहिले, श्री संत गावबा महाराज रामायण लिहिलेलं आहे. आपण दोन्ही रामायणाचं चिंतन केलं तर गावबा महाराज रामायण बोलतोय, नाथ महाराज रामायण बोलतोय, काहीच कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. साधू पुरुषांची कृपा
कृपा असते बघा, ही संतांची कृपा असते. संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप. आचार्याचा पाठ भरलेला असायचा, आचार्याचा पाठ भरलेला असायचा. एक विद्यार्थी राहायचा, तो फक्त आचार्याचे वस्त्र धुवायचा, दुसरं काहीच करत नव्हता, सेवा करत होता, त्याला पाठाचं काहीच करत नव्हतं. आणि मग पण आचार्य तो मुलगा आल्याशिवाय पाठ सुरू करत नव्हते. एकदा सर्व विद्वान मुलं जी होते, हुशार मुलं होते, ते समोर आले, पण तो आचार्य थांबले. तेव्हा मुलांना वाटलं आचार्य का थांबले? आचार्य म्हणले तो मुलगा यायचा म्हणे. तर इतर विद्यार्थी म्हटले आचार्य तो आला काही ना आला काही, त्याला कळतं काय म्हणे, त्याला काहीच कळत नाही ना. त्यावेळेस आचार्यांना वाटलं ह्या विद्यार्थ्यात थोडा अहंकार आलाय. त्यावेळेस आचार्य म्हणतात आजचा पाठ हा माझा त्रोटकच घेईल. कपडे धुवून येताना अशा प्रकारे अथवा तो ब्रह्म जिज्ञासा शास्त्र योनित्वा जन्मात त्याचे येताना ते सूत्र भोकीतच आला महाराज. वाचस्पती शिकरी प्रबंधू घोडा आपल्या स्नेहाचे वागेश्वरी, जरी मुगे आधी अंगीकारी तो वाचस्पती शिकरी प्रबंधू घोडा. काय दैविकी उदार वाचा, जे उद्देश होते नाभिकाराचा ते नवरस दीपांचं थावू लागे. ज्ञानोबाचे किती गोड वेळ 10व्या अध्यायामध्ये आहेत महाराज. म्हणून असे जे संत महात्मे ते साधकाला काय करतात? निष्पाप करतात. संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप. आणि असे संत महात्मे भगवंताच्या साधू पुरुषाच्या कृपेनं निष्पाप झाले, निष्पाप होतात. म्हणजे त्यांना कोणती पारमार्थिक अनुभूती येते? अभंगाच्या 3ऱ्या चरणात जेव्हा संत महात्मे साधकावर कृपा करतात, तो ज्योतिवास पाय ते सुखाची सृष्टी होईल, तो म्हणे ते तर आहे महाबोध. आणि असा महाबोध वाटलं हा बद्ध जीव आहे, उद्धार झाला पाहिजे. वेद बोलला पाहिजे, रेडा वेद बोलणार. भिंत चालली पाहिजे, भिंत चालणार. परिणाम काय होणार? एखाद्या मंद अधिकारावर संत महात्मे कृपा करतात, परिणाम काय होतो? तोची देव भक्त भेदा भेद नाही जात. मग त्याला अशा प्रकारचं स्वरूपाचं ज्ञान होतं. त्या स्वरूपाच्या ज्ञानामध्ये मी कोण आहे? अहम वासुदेवा हा मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं. तोची देव भक्त, तोच खरा कोण आहे? परमात्म्याचा भक्त आहे. कोणता? भेदा भेद नाही जात. जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत भेद आणि अभेद असं म्हणते. माणसाने वर्ण केले, भेदही गेला पाहिजे, अभेदही गेला पाहिजे. भेद माणसाला दुःख देतं. द्वितीयत्वय भयं भवति, तुझे जवळ घडे जवतो संसार भय जोडे. हे देव आपले तोंडे बोलती वेद. मनुष्य जेव्हा तुझेपणा पाहतो, शास्त्र सांगतं मृत्यूस मृत्यू आपनोती इह नानीव पश्यती. जो नाना तो पाहतो,
भेद पाहतो तो मृत्यूपेक्षा भयंकर मृत्यूला प्राप्त होतो. म्हणून कधी मनुष्याने भेद पाहू नये. भेद काय करतं, दुजेपणा काय करतं, माणसाला दुःख देतं. भेदाचं जर आपण चिंतन केलं, शास्त्रामध्ये 5 प्रकारचा भेद सांगितला. जीव ईश्वराचा, जीव जीवाचा, जीव जडाचा, ईश्वर जडाचा आणि जडा जडाचा. हे 5ही भेदाचं निराकरण झालेलं आहे. 5ही भेदाचं निराकरण झाल्याशिवाय अहम वासुदेवा अशी प्रतिती येत नाही. जीव ईश्वराचा भेद निघून गेला. ईश्वर तुका म्हणे मन मोरे मग जे ओरे त्याची तो, किंवा तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. त्या परमात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही. जीव ईश्वराचा भेद निघून गेला. जीव जीवाचा भेद निघून गेला. मुंगी आणि राव अम्मा सारेखाचे जीव मुंगी असू द्या राजा असू द्या, दोघांमध्ये परमात्मा वस्तू आहे. जीव जीवाचा भेद निघून गेला. जीव जडाचा भेद निवृत्त झाला. एकदा नामदेव आहे ना दामू शेट्टी सांगितलं, अरे नामा चांगला धंदा कर, चांगला व्यवहार कर, रात्रंदिवस भजन करतो, अरे पोट भरायचं कसं काय. त्यावेळेस नामदेव चांगला धंदा कर असं म्हणतात. हे जगामध्ये चांगला धंदा नेमका कोणता आहे मला सांगा बरं. हे जगामध्ये चांगला धंदा फक्त देवाचं भजनच आहे. संसार करणं हा चांगला धंदा नाही. माझे वडील सांगतात चांगला धंदा कर, नाहीला जरा आणा कपडे आणा, जातो म्हणे विकायला जातो. नामदेवाने कपडे घेतले, घोड्यावर बांधले, निघून जाऊ लागले. जात असताना असंच माळरान लागला, एक डोंगर लागला आणि नामदेव बसले महाराज. नामदेवाने पाहिलं, मोठमोठे शिळा होत्या, दगड होते. नामदेव वाटलं किती मोठे साधू आहेत म्हणे बघा. काहीतरी सर्व थंडी सहन करतात, ऊन सहन करतात, पाऊस सहन करतात, कसे तप करतात म्हणे पहा. कोण म्हणतं, नामदेव आहे म्हणतात. आणि मग ते सुंदर वस्त्र होते, ते सगळे सुंदर वस्त्र नामदेवाने त्या प्रत्येक दगडाला काय केले, घालून टाकले. सगळे कपडे घालून टाकले. जीव जडाचा भेद केला, सगळे घालून टाकले. घरी आले, अरे नामा एका दिवसाला झाले हो म्हणजे चांगला धंदा झाला, सगळे कपडे संपले. आणि मग कोणी काय साक्षीदार आहे का, आहे ना म्हणे. गणोबाला साक्षीदार आणलाय ना, एक धोंडा साक्षीदार म्हणून आणला होता. तो गणोबा नाव ठेवलं, त्याला घरात नेऊन ठेवलं. गणोबा पहा 15 दिवसामध्ये पैसे आले पाहिजे, आमचे बाबा आहेत, आम्हाला बाबा रागवतील. आणि मग तो गणोबाला काय केलं, त्याला घरामध्ये नेऊन ठेवलं. 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले. अहो पैसे कोण आणून द्यायचे. नामा अरे 1 महिना झाला, पैसे कधी मिळणार, कधी तो मालक पैसे घेऊन येणार. तेव्हा नामा सांगतात नामदेव, बाबा काळजी करू नका, गणोबाला कोंडून ठेवलं ना मी. मग नामदेव त्याला घरात जातात, गणोबा तुला बोललो होतो, आमचे बाबा रागवतील, पैसे आणून द्या. नामदेव राग आला, तो गणोबा हातात घेतला, अंगणामध्ये टाकल्यावर रोज होण्याचा झाला. पळसरी दगड सोन्याचा झाला. आता जो डोंगराचा मालक होता तो पळतच आला ना, तो डोंगराचा मालक म्हणतो नामदेव आहे, आमच्या डोंगरावरचा दगड आहे. नामदेव म्हणतात कोणी म्हणते आमचा आहे, मग आमचा नाहीच आहे, तो तुमचाच आहे, घ्या, फक्त कपड्याचे पैसे द्या. मग तो डोंगराचा मालक काय करतो, सगळे कपड्याचे पैसे देऊन टाकतो. तो सोन्याचा दगड घेऊन गेल्यानंतर परत तो पाषाणाचा होतो. जीव जडाचा भेद निघून गेला. म्हणजे संतांना जडामध्ये सुद्धा परमात्मा दर्शन आहे की नाही. एकदा नामदेव यांच्या मातोश्रीला खोकला आला. मग औषध आणण्यासाठी नामदेव जंगलामध्ये गेले. हातामध्ये कुऱ्हाड होती आणि मग ते बाबळीचे साल काढले. काढत असताना त्या झाडातून वृक्षातून रस द्रवू लागला. नामदेवाला वाटलं मी हरिभक्त पर्यंत म्हणून घेतो, वारकरी म्हणून घेतो, पण भूत मात्राविषयी मला कसल्याही प्रकारची दया नाही. बघा म्हणे कसं रस गळते, रक्त गळते, ते झाड रडते म्हणे. झाड रडते, काय भाव असेल अंतःकरणामध्ये पहा. झाड रडते म्हणे. आणि मग काय झालं, नामदेवाने विचारलं, आपण त्या झाडाला कुऱ्हाड मारली. आता आपल्या सगळ्या अंगाला आपण काय करू, कुऱ्हाड मारू. ती सगळी कुऱ्हाड घेतली, आपल्या सगळ्या अंगाचे जे काही कातडे सगळे सोडून काढले, देवाचं भजन करू लागले. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा आले, कृपा दृष्टीनं पाहिलं, श्री नामदेव यांचं शरीर पहिल्यासारखं झालं. आई साहेबाचा खोकलाही गेला. विठ्ठल विठ्ठल. जीव जडाचा भेद निघून गेला. ईश्वर जडाचा भेदी साधू पुरुषांच्या अंतःकरणातून निघून जातो आणि जडाचा भेद सुद्धा आहे. जडाचा भेद सुद्धा निवृत्त होतो. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरवणी, विठ्ठल व्यापकले भोवनी, विठ्ठल मुनी मानसी किंवा विठ्ठल जळी स्थळे भरला, ठाव पोटे नाही भरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. ईश्वर जडाचा भेद गेला आणि जडाचा भेद गेला म्हणजे सोन्या आणि माती आम्हा समान हे. सोन्या आणि मातीमध्ये समदृष्टी निर्माण झाली. जडाचा भेद निघून गेला. भेद आणि अभेद तोची देव भक्त, ज्यांच्यामध्ये भेद पण नाही, ज्यांच्यामध्ये अभेद पण नाही, तोच खरा ईश्वराचा भक्त आहे. भेद मी देहवृत्ती दुःख देते, तसं मी ब्रह्मवृत्ती सुद्धा दुःख देते. म्हणून शास्त्रकार मी ब्रह्मवृत्तीला सुद्धा तुकोबर आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येते भ्रम, त्याला भ्रम म्हणते नाही.
गुरुवारी प्रातस्मरणी डॉक्टर बाबा सांगतात की मी देहवृत्ती म्हणजे सुतक आहे आणि मी ब्रह्म म्हणजे सुतकातलं सोहळ आहे. एक वेळ मी देहवृत्ती बरी पण मी ब्रह्मवृत्ती जास्त दुःख देते. महाराज सांगतात अशा प्रकारची जी काही वृत्ती आहे अशा प्रकारची वृत्ती माणसाला दुःख देते. कीर्तनकार म्हणजे एक गोष्ट सांगत असतात एका माणसाचं लग्न झाल्यानंतर अशी बाई मिळाली ती बंगाली विद्या शिकलेली होती आणि ती मग काय करायची मार्गाला सांगायची स्वयंपाक करा नाही तर कुत्रा करते, भांडे घासा नाही तर लांडगा करते, कपडे धुवा नाही तर काय करते मांजर करते. तो वैतागला घाबरला अरे म्हटलं मोठं अवघडच झालंय आणि 6 महिने असं झालं खुश झालं. मग त्याचा मित्र आले अरे रामराव 6 महिने झालं लग्न झालं काही तब्येत काय अशी खुश झालं म्हणजे खातो का नाही काय म्हणे. काय सांगायचं अशी बाई मिळाली स्वयंपाकाला मला सांगते, कपडे धुवायला मला सांगते नाही तर कुत्रा करेन, लांडगा करेन, मांजर करेन, काय करायचं म्हणले वैतागलो. त्यावेळेस त्या मित्राने सांगितलं रामराव काळजी करू नका म्हणे आता तुमचं दुसरं लग्न करतो पण असं लग्न करतो जी बंगाली विद्यामध्ये PhD झालेली आहे अशा बाईवर लग्न करतो. आणि ती बाई येते घरामध्ये महाराज काही काळजी करू नका म्हणे ते मंत्रालयाला उडीत आहे, मंत्रालयाला तांदूळ आहे हातामध्ये घ्या ते मंत्रालयाला उडीत काय करा आमच्या दोघीच्या अंगावर टाका म्हणे. ती होईल पहिली घार काळी घार होईल मी होईल पांढरी घार. मग काय हातात दंड घ्यायचा काळी घरीला मारून टाकायचं मंत्रालयाला तांदूळ घ्या माझ्या अंगावर टाका परत मी पाहिल्यासारखी स्त्री होईल आपला संसार सुखाचा होईल. आनंद वाटला मंत्रालयाला उडीत घेतलं दोघीच्या अंगावर टाकलं. पहिली बाई झाली काळी घार दुसरी बाई झाली पांढरी घार. ठरल्याप्रमाणे हातात दंड घेतला त्या काळ्या घरीच्या डोक्यात घातला मेली. मंत्रालय तांदूळ पांढरी घारीवर टाकणार इतका मित्र हात धरतो वेड्याशी काय म्हणे पहिली बाई तर फक्त कुत्रा माझं करत होती तुला एक डोकर करून मारून टाक म्हणे. विठ्ठल विठ्ठल जशी पहिली बाई दुःख देते तसं दुसरी बाई दुःख देतच असते. मी देहवृत्ती जसं दुःख देते तसं मी ब्रह्मवृत्ती सुद्धा दुःख देते. म्हणून मी ब्रह्मवृत्ती सुद्धा परमात्म्याच्या स्वरूप ज्ञानामध्ये काय करून टाकायचं विरवून टाकायचं. अथा अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जया जनित हरपते घरी अज्ञान तत्वे अज्ञान ज्ञानी बुडालिया ज्ञानी कीर्ती मुखत्व केलिया जैसा वन्नी काष्ट जाळून या स्वयं जळे तैसे अज्ञान ज्ञाने गेले आपणही वस्तू देऊनी गेले ऐसे जाणणे विन उरले जाणते जे तोची देव भक्त भेदाभेद नाही जात संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप विठोबार कुमारी संत कृपेचे दीपकरी साधका निष्पापोची देव भक्त भेदा भेद नाही जात संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप. आणि संत महात्मे त्या साधकाला निष्पाप करतात नुसतं निष्पाप करत नाहीत मी देहवृत्ती घालून टाकतात मी ब्रह्मवृत्ती आरूढ करतात आणि मी ब्रह्मवृत्ती सुद्धा ते संत महात्मे परमात्मा स्वरूपामध्ये लीन करून नंतरची जी अवस्था आहे त्या अवस्थेचं चिंतन महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात करतात.
माझ्या भजनी असता तरी तयाते मी माझा मुकुट करी. मी ब्रह्मज्ञान झाले आणि मी ब्रह्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा खांद्यावर पताका घेऊन ज्ञानोबर आहे पंढरीनाथ परमात्म्याची वारी करतात. ज्ञान सिद्ध झालं. ज्ञान सिद्ध झाल्यानंतर ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक जी भक्ती आहे त्या भक्तीचा स्वीकार वारकरी संप्रदायातील साधू संतांनी केला. म्हणजे तुकोबारे म्हणतात आता तोची देव भक्त भेदाभेद नाही जात. ज्ञान सिद्ध झालेलं आहे. पण ज्ञान सिद्ध झाल्यानंतर गाय वासुदेव वासुदेवा म्हणजे वासुदेव होऊन वासुदेवाचं भजन ऐसे मीच होऊन पांडवा करीती माझी सेवा परी नवलाव तो सांगावा असे ऐक. महाराज सांगतात जळण खाती जळा वृक्ष आपल्या फळा भोगता तो निराळा तिने गोडी निवडली. माझा तुम्हाला प्रश्न आहे, मला सांगा साखर होण्यात मजा आहे का साखर खाण्यात मजा हो? साखर होण्यात मजा नाही, साखर खाण्यात मजा आहे. तसं ब्रह्म होण्यात मजा नाही, ब्रह्म होऊन भजन करण्यात मजा आहे. गुरुवारे मारुतीबाबा सांगतात ऐक नाही मी ब्रह्ममूर्ती म्हणजे काय व जिलबी आहे, पण मी ब्रह्म होऊन परत पंढरीनाथ परमात्म्याची वारी करतो म्हणजे पाकाची जिलबी आहे. सोनं आहे, सोनं आहे. मी ब्रह्मवृत्ती ज्ञान सिद्ध झालं ते सोनं आहे. पण ज्ञान सिद्ध झाल्यानंतर सुद्धा खांद्यावर पताका घेऊन पंढरीनाथ परमात्म्याचं भजन करतो सोन्याला सुगंध आहे. भक्त तो देव ऐसे कधी जवळ माझे ऐसे पोती मध्ये घाले तुझ्या मध्ये आवडी विधी निषेधी सांगे तू स्वामी मी सेवक कोणचे पद नीचे एक ऐसे करावे कौतुक नको करू खंडन. हा जो काय भाव आहे तो परमात्मा आहे आणि मी भक्त आहे. त्या भावनेतून प्रेम रक्षात मध्ये काय भक्ती आहे. संत महात्मे काय करतात ज्ञान सिद्ध झाल्यानंतरही करतात. हा वारकरी संप्रदायातील पंचम पुरुषार्थ आहे. चाहू मुक्ती ते त्यागी ते चहावी पुरुषार्थ उपेक्षिती पंचम पुरुषार्थाचे भक्तीमध्ये पर्यंती उद्धवा सर्वकता समेपता सर्वपता सायुजता चारी मुक्तीची उपेक्षा केली. धर्मार्थ काम मोक्ष सर्व पुरुषार्थाची काय केली उपेक्षा केली आणि पंचम पुरुषार्थाची जी ज्ञानत्र प्रेम रक्षणात्मक भक्ती आहे संत महात्मे त्या भक्तीचा अंगीकार करतात. तुका प्रेमे नाचे गाय गाय नाचे उडे आपल्या छंदे आणि गानियात विरोण जाय. तुकाराम तुकाराम तुकाराम